नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आज आपण रस एक अनुभव, रस व अलंकार व्याकरणातील आपल्याला माहितीच असतील. तर अलंकारच्या अगोदर आपण शिकूया रस एक अनुभव. आपण एखादे नाटक पाहतो किंवा एखादा झकास पिक्चर पाहतो आणि आपण म्हणतो काय मस्त आहे हा पिक्चर, आणि आपण त्यातील काही प्रसंग, काही भावना सांगायला लागतो. कधी कधी त्यातील प्रेम, कधी शौर्य, कधी आईचे प्रेम, अशा भावना आपल्या मनावर ठसतात. आपण त्या वारंवार बोलून दाखवितो. या अतिशय परिणामकारक भावना म्हणजेच रस होय. उत्कट भावनांना वाङ्मयात म्हणा किंवा साहित्यशास्त्रात म्हणा रस असे नाव आहे. रस हा एक रसिकाला येणारा दिव्य, अलौकिक असा अनुभव आहे आणि ती अनुभूती साहित्यातील निरनिराळ्या भावनांनी अंतःकरणात जागृत होते, मनाला जाणवते. इतकेच नव्हे तर बुद्धीलाही ती भिडते. या रसाचे महत्त्व इतके आहे की साहित्याचा आत्माच रस मानला गेला आहे आणि ते अगदी खरे आहे. साहित्य उणे रस बरोबर नुसते कोरडे शब्द. म्हणून संस्कृत साहित्यशास्त्रकारांनी वाक्यम रसात्मकम काव्यम अशीच काव्याची व्याख्या केली आहे. काव्य याचा अर्थ साहित्य, गद्य व पद्य असाच घ्यावयाचा आहे. यानंतर रस मानावयाचे तरी किती, हा एक मोठा वादाचा विषय झालेला आहे. प्राचीन काळी संस्कृतात उल्लेख आहे तो 8 रसांचा. तो असा: शृंगार, हास्य, करुण, रौद्र, वीर, भयानकः, बिभत्साद्भूत, संज्ञौ, चेतष्टौ, नाट्यरसः स्मृतः. पण साहित्यशास्त्रात हे प्रगत होणारे शास्त्र आहे, त्यामुळे रससंख्या वाढवली आहे. याचा अर्थ मानवी भावनांची संख्या नाही वाढली, तर साहित्यकारांनी भावनांचे सूक्ष्म पृथक्करण करून त्यांची वर्गवारी वाढवली. त्यामुळे रससंख्या वाढली आणि त्यात आणखी 4 रसांची भर पडली. हे 4 रस म्हणजे भक्तिरस, शांतरस, वत्सलरस व उदात्त रस. पण यांना रस मानण्याबाबत विद्वानात एकमत नाही. तथापि आपण त्यांची माहिती मात्र करून घेऊया. पहिला आहे प्रकार शृंगार. हा रसांचा राजा. साहित्यकारांनी त्याला उगीच नाही पहिले स्थान दिले. या रसामध्ये विशेषतः स्त्रीपुरुषांमधील प्रीतीविषयक वर्णने येतात. याची उदाहरणे जर आपण बघितली तर दुष्यंत शकुंतला, अर्जुन सुभद्रा यांची संभाषणे होत. निस्पृह रामशास्त्री या उतार्याच्या प्रारंभी रघुनाथराव व आनंदीबाई यांच्या बोलण्यात असा शृंगार रस थोडासा व्यक्त झालेला आहे. दुसरा प्रकार आहे वीर. पराक्रमी वृत्तीतून या रसाची निर्मिती होते. केवळ लढाईच असली म्हणजे वीर रस आहे असे मानावायचे नाही, तर उत्साही, वीरत्वपूर्ण भाषणे किंवा घटना असली तरी ते वीर रसाला पोषकच असतात. शौर्य, धैर्य, सत्य, धर्मरक्षण, कर्तव्यकर्म यांच्यासाठी केलेले उत्साहपूर्ण आवेशयुक्त भाषण याच रसात जमा होते. निस्पृह रामशास्त्रींचे शेवटचे भाषण, सावरकरांची प्रतिज्ञा, भाऊसाहेबांची प्रतिज्ञा, केशवसुतांच्या नवा शिपाई, स्फूर्ती, तांब्यांची रुद्रास आवाहन, कुसुमाग्रजांची आवाहन व क्रांतीचा जय जयकार, हे सर्व गद्य व पद्य भाग वीर रसाने परिपूर्ण आहेत. तिसरा प्रकार आहे करुण. प्रिय माणसांचा वियोग, भयानक हानी, अनपेक्षित आपत्ती हानी यातून हा रस अनुभवास येतो. माणसाच्या अंतःकरणातील दुसऱ्याबद्दल वाटणारी सहानुभूतीची एकदम जागृती घडणारे प्रसंग घडताच करुण रसाची निर्मिती होते. जेथे जेथे अन्याय घडल्यासारखा वाटतो, जेथे असहाय्यता, अगतिकता आढळून येते, तेथे तेथे त्या व्यक्तीबद्दल करुणा वाटायला लागते. याची उदाहरणे पुष्कळच आहेत. सिंधू व गीता यांच्या संवादात या रसाचा अनुभव येतो. त्याचप्रमाणे पराधीन आहे जगती, गुन्हेगार यातही करुण रस आहेच. भाऊसाहेबांची अखेर अशीच अत्यंत करुणास्पद होते. रायगडाला जेव्हा जाग येते, यात शिवाजी महाराजांबद्दल अतिशय करुणा वाटते, विशेषतः ते जेव्हा संभाजींबद्दल आपले मनोगत सांगतात तेव्हा. चौथा प्रकार आहे हास्य. लेखक
मानवी जीवनातील विसंगती मोठ्या मार्मिक रीतीने व्यक्त करतो. काही आकार, वेशभूषा, विसंगत भाषण, विचित्र परिस्थिती यामुळे चमत्कृती निर्माण होऊन आपण हसतो, अगदी पोट धरधरून असतो, कारण आपली विनोदी वृत्ती उचंबळून येते. याची चांगली उदाहरणे फारच थोडीच, पण अत्र्यांचे साष्टांग नमस्कार, कानेटकरांचे प्रेमा तुझा रंग कसा, पु ल देशपांडे यांचे वाऱ्यावरची वरात, हसवणूक ही या रसाची उदाहरणे आहेत. स्टेशन स्टाफची मेजवानी, अथ विमानमार्गेणं हे उतारे हास्यपूर्णच आहेत. 5वा प्रकार आहे भक्ती. परमेश्वर, गुरु, विद्या इत्यादीविषयी उत्कट वर्णन आले असता ह्या रसाची उत्पत्ती होते. हे प्रेम सहज जात असते, पण प्रसंगोपात याची उत्कटता वाढून या रसाचा अनुभव येतो. काही जण या रसाचा अंतर्भाव शांतरसात करतात. संतांच्या काव्यात हा रस उत्कट असतो. याशिवाय मोरोपंतांची केकावली, चंद्रशेखर यांचे गोदागौरव, तांबे यांचे जय वाल्मिकी या काव्यातून भक्तिरस अनुभवास येतो. 6वा प्रकार आहे वत्सल. मातापित्यांच्या मनात मुलांबद्दल जे प्रेम असते त्यातून या रसाची निर्मिती होते. मुलांबद्दलचे वात्सल्य आई वडील आपापल्या शब्दातून या कृतीतून व्यक्त करतात. त्यात वात्सल्याचा अनुभव येतो. तसेच बंधू भगिनी, मित्रपरिवार यांच्याही वर्णनाने ह्या रसाची उत्पत्ती होते. अमर भूपाळी या काव्यात यशोदेच्या मुखातून कृष्णाबद्दल हा भाव व्यक्त होतो. राजहंस माझा निजला या गडकऱ्यांच्या काव्यात वात्सल्य अगदी पराकोटीचे आहे. कवी मायादेवांची बरीचशी काव्य वत्सल रसपूर्ण आहेत. 7वा प्रकार आहे अद्भुत. अद्भुत म्हणा किंवा काही लोकविलक्षण म्हणा, केव्हा केव्हा अगदी अनपेक्षित असे काही वर्णन आल्यास या रसाची निर्मिती होते. त्यातून रसिकास विस्मय, आश्चर्य, हर्ष हे अनुभव येतात आणि आनंदही होतो. पाषाण हृदय या लेखात असा अनुभव येतो. तसेच हरिभाऊंच्या उषक्काल या कादंबरीत, शिरगोपीकरांच्या भाव तोची देव या नाटकात व बालकवीच्या काही काव्यातून अद्भुताची अनुभूती येते. रस क्रमांक 8 शांतरस. संसाराविषयी उबग, मनाची उपरती, संत समागमाची तीव्र इच्छा, तीर्थस्थानांची वर्णने, परमेश्वर स्वरूपाची वर्णने यातून शांतरसाची निर्मिती होते. आधीच सांगितल्याप्रमाणे यातच भक्तिरसाचाही अंतर्भाव करतात, परंतु भावनात थोडा सूक्ष्म फरक आहे. भक्तांची लक्षणे पराधीन आहे जगती, भय काय तया यातून, तसेच मोरपंत, वामन पंडित यांच्या काव्यातून आणि अलीकडे कवी यशवंतांच्या काही काव्यातून याचा अनुभव येतो. पुढचा रस आहे 9वा प्रकार रौद्र. अतिक्रोधाच्या, भयानक संतापाच्या आवेशातून या रसाची निर्मिती होते. भयानक उग्र देखावे, अतिमारहाण, दैवी आपत्ती, प्रकोप, महापूर हे या रसाचे विषय आहेत. दुःशासन वध वर्णनात याचाच अनुभव येतो. अलीकडचे काळे बेट लाल बत्ती या नाटकात काही ठिकाणी याचा प्रत्यय येतो. रौद्ररस व वीररस यांच्या भावनेत भेद आहे. वीररसात उत्साहपूर्वक पराक्रम असतो, शौर्य दाखवण्याची प्रवृत्ती असते, तर रौद्रात सूड उगवण्याची राक्षसी वृत्ती असते. सारांश, वीररस हा शौर्यामुळे, तर रौद्र रस हा क्रूरतेतून निर्माण होतो. रस प्रकार 10 भयानक. भूतपिशाचे यांचे भयानक चाळे, वेडेवाकडे नाचणे, आत्महत्या, खून, जाळपोळ इत्यादी प्रसंगात सामान्यपणे या रसाचा अनुभव येतो. प्रसंग पाहताना, वाचताना, ऐकताना रसिक काहीसा घाबरून जातो. या रसाची उदाहरणे चित्रपटातून पुष्कळ आढळतात. तसेच गडकऱ्यांच्या पुण्यप्रभावात स्मशानाच्या प्रसंगात हाच अनुभव येतो. हरिभाऊ आपटे यांच्या वज्राघात कादंबरीत हाच रस काही ठिकाणी आहे. रस क्रमांक 11 बिभत्स. हा रस भयानकाच्या जोडीनेच येतो. जीवनातील काही अतिभयाण आणि त्याच्याच जोडीला अंगावर शहारे उमटविणारे वर्णन बिभत्सात येते. यात भीती तर वाटतेच, पण जुगुप्सा, किळस हेही भाव मनात निर्माण होतात. गडकऱ्यांचे स्मशान गीतात, काळे बेट लाल बत्ती ह्या नाटकात, कवींपैकी वामन पंडितांच्या काव्यात बिभत्स रसाची अभिव्यक्ती होते. रस क्रमांक 12 उदात्त रस. हा रस वास्तविक शांतरसाच्या जवळचा आहे, परंतु शांतरसात मताची शांतता निर्माण होते, तर उदात्त रसात मनाला भव्यतेची, दिव्यतेची जाणीव होते. औदार्य, गांभीर्य, सद्गुणांची परमावधी यांच्या वर्णनाने अथवा पाहण्याने या रसाचा अनुभव येतो. अरण्ये, नद्या, प्रचंड पर्वत यांच्या भव्य वर्णनाने उदात्त रस अधिक वाढतो. चंद्रशेखरांच्या गोदागौरव या काव्यात, बालकवीच्या औदुंबर या काव्यातून व अलीकडच्या काही नाटकांतून उदात्त रसाचा चांगला अनुभव येतो. आता कशाला हा रसांचा व्याप असा जर प्रश्न तुम्हाला पडला असेल तर याचे उत्तर
प्रारंभी थोडेसे आलेलेच आहे. आपण सुरुवातीसच पाहिले की रस म्हणजे भावना, कवी अशा भावनांचा विलास करतो तेव्हा काव्याचा अर्थ कळला म्हणजे काव्य कळले असे नव्हे. एखादे नाटक नुसते पाहिले म्हणजे नाटक समजले असे नव्हे, तर काव्य, नाट्य अथवा कोणतीही एखादी वाङ्मय कृती समजून घ्यायला त्यातील रसनिर्मिती समजली पाहिजे. रसाची उकल झाली की काव्य साहित्य अधिक उमजते आणि अधिक आनंद होतो. नुसत्या वरवर समजण्यापेक्षा रसपूर्ण समजून उमज कमालींची आनंददायी होते. म्हणून हा सारा रसांचा व्याप. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या लक्षात हे जे 12 रस सांगितलेले आहेत तो तुमच्या लक्षात आलेच असतील. ओके बेटा, बाय.